सुबह में करीब 3 बजे 3:30 बजे के दरमियान में सामने चिराग भी बोल के थे, उन्होंने कॉल करे ऐसा सर आग लगी हुई है। इमीडिएटली मैं आया, कोई भी तो थे नहीं, मैं और हमारे घर के सामने के कुछ बच्चे थे। हम लोग मिल के समझ में नहीं आया क्या करना वाली, बहुत भारी आग लगी यहाँ पे। हुंडई की 10,000 कार थी महाजन की, वो कार तो पूरी तरह स्मार्ट आउट हो गई, पूरा कुछ भी बची ही नहीं कार होगी। वो और 2 व्हीकल्स डैमेज हुई, कैजुअलिटी तो कुछ भी नहीं हुआ। और मेडिकल के अंदर भी बहुत सारा डैमेज हुआ और ऑलमोस्ट घर के अंदर भी आग लगने वाली थी। अभी 5-10 मिनट्स का भी रहता तो पूरे घर में भी आग लग सकती थी। फॉर्चुनेटली और अनफॉर्चुनेटली घर के अंदर कोई भी नहीं थे। अगर घर के अंदर कोई रहते थे तो एक्शन लेते थे, अगर रहते तो नुकसान भी होता था, बिकॉज कोई पैसेज वे नहीं था उनको बाहर निकलने का रास्ते। ये एक ही रास्ता था और पीछे से एक रास्ता था नेवल का, अगर पीछे से के रास्ते को बाहर से ताला डाले हुआ था, तो घर के अंदर भी कोई भी अवेलेबल नहीं थे। महाजन जो पीछे अभी फार्मा के पीछे जो घर है वहाँ पे फिर आए हम लोग, फायर सेफ्टी वालों को बुलाए। वो लोग अलहमदिल्ला एक कपल ऑफ मिनट्स 5 to 10 मिनट्स के अंदर 5 मिनट्स के अंदर ही आ गए वो लोग भी। और फिर केबी वालों को कॉल करे और इलेक्ट्रिसिटी कनेक्शन सेट करवाए। तो करीब 6 बजे तक हम लोग आ रहे सामने रह के पूरा आते आके बच्चों को जोड़ के करके पूरा उनको बात बताया। ನಿನ್ನೆ ರಾತ್ರಿ ಸಮೀಪ 3-4 ಸುಮಾರು ಇಲ್ಲಿ ಬೆಂಕಿ ಅನಾಹುತ ಆಗಿದೆ. ಏನು ಕಾರಣ ಅಂತ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಸುಮಾರು 3:30-4 ಸುಮಾರು ಆಗಿರ್ಬೋದು. ಒಳಗಡೆ ಒಂದು ಕಾರ್ ಇದಾಗಿದೆ, ಮತ್ತು ನಮ್ಮ ಅಂಗಡಿ ಸಾಮಾನುಗಳು ಭಾಳಷ್ಟು ನಷ್ಟ ಆಗಿದೆ. ಎಲ್ಲ ಒಂದು ನೋಡಿದರೆ ನೀವು ಒಳಗಡೆ ಎಲ್ಲ ನೋಡಿರ್ಬೋದು. ಎಷ್ಟು ಗಂಟೆಗೆ? 3-4 ಒಳಗಡೆ 3-3:30 ಹಿಂಗೆ ಅಷ್ಟರ ಅದರ 2 ನಡುವೆ ಆಗಿದೆ. 3-3:30 ನಡುವೆ ಅದು ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಬ್ಲಾಸ್ಟ್ ಆಗ್ತಿದೆ. ಅಕ್ಕಪಕ್ಕದವರು ನಮಗೆ ವಿಚಾರ ತಿಳಿಸಿದರೆ ನಾವು ಆವಾಗೆ ಸಡನ್ಲಿ ಬಂದು ಅವರೆಲ್ಲ ಬಂದಿದ್ದರು. ಬೆಂಕಿ ಮೋಟ್ರ್ ಅವೆಲ್ಲ ಬಂದು ಬೆಂಕಿಯನ್ನು ಆರಿಸಿದರು. ಅದರ ಒಳಗಡೆ ಎಲ್ಲ ಭಾಳಷ್ಟು ನಷ್ಟ ಆಗಿದೆ. ಸುಮಾರು 1 ಕೋಟಿವರೆಗೆ ಆಗಿರ್ಬೋದು. 1 ಕರೋಡು ಮೋಸ್ಟ್ಲಿ. ಭಾಳಷ್ಟು ಒಳಗಡೆ ನಷ್ಟ ಆಗಿದೆ. ಎಲ್ಲ ಹೊಗೆ ತುಂಬಿ ಎಲ್ಲ ಟ್ಯಾಬ್ಲೆಟ್ಸು ಅವೆಲ್ಲ ಬಾಟಲ್ಸ್ ಸಿಸ್ಟಮ್ಸ್ ಸಾಫ್ಟ್ವೇರ್ ಎಲ್ಲ ಇದಾಗಿದೆ. AC 2 AC ಅವು ಇದಾಗಿದ್ದಾವೆ, ಪೂರಾ ಮೆಲ್ಟಾಗಿ ಎಲ್ಲ ಇದಾಗಿಬಿಟ್ಟಿದ್ದಾವೆ, ಸುಟ್ಟೋಗಿದ್ದಾವೆ. ಮತ್ತು ಒಳಗಡೆ ಕಂಪ್ಯೂಟರ್ಸ್ ಅವೆಲ್ಲ ಇದಾಗಿದ್ದಾವೆ. ಮತ್ತು ಇದೆಲ್ಲ ರ್ಯಾಕ್ಸ್ ಅವೆಲ್ಲ ಒಳಗಡೆ ಎಲ್ಲ ಸುಟ್ಟು ಪೂರ ಭಸ್ಮ ಆಗಿದ್ದಾವೆ. 2 ಬೈಕ್ ಸಹ ಅದರಲ್ಲಿ ಸುಟ್ಟು ಭಸ್ಮ ಆಗಿದ್ದಾವೆ. ಇನ್ನೂ ಕೆಲವು ಇದಾಗಿದ್ದಾವೆ.